धन्यवाद सगळ्यांना, फॅमिलीला, कुठला आपल्या मुलींना. काय उलटे चिडव यायलेत माझे, काही मोबाईल बिघाडाय का काय झालंय काही कळच नाही मला. 3 इडव काढे उलटेच झाले सगळे. आता बघू हे काढून 3 टाइम बोलायची एकच बात. टेन्शन आलं मला तर. पुरीनं मोबाईल आणला होता त्या दिवशी आपल्या मुलासाठी. मला म्हणली बघा बरं आई युट्यूब चालून. आणि मी म्हणले हो बघते नंतर, नाही का नंतर बघते म्हणलं. आणि पुरीला काय केलंय वापस घेऊन गेली. आता पोरगा नाही म्हणलं तर मला तरी हा तू म्हणली आई तुम्हाला पाहिजे नाही युट्यूब चालून बघा. तर मी म्हणलं ठेव तिथं, ठेव म्हणलं तिथं. मग काम नाही तिचं ठेवून जायचं. अहो ती घेऊन गेली वाटतं. मी असला हुडकीला मोबाईल त्या दिवशी घरामध्ये, बापरे विचारूच नका. जाऊ द्या, चहा पाणी झालंय आपलं. हे बघा, नमस्कार सगळ्यांना. पहिलं काय करायची आमची आजी बघा, आमच्या आईची आई आम्हाला लय गोष्टी सांगायची बघा. आम्हाला लय गोष्टी सांगायची. तर आम्ही आमच्या आजीला जो पुस्तक म्हणायचं आम्हाला, नाही का आजी गोष्टी सांग जा. तर बिचारे आम्हाला 1-1.5 तास तरी कमीच कमी आम्हाला झोप लागूच तर सांगायची गोष्टी. तर एक दिवस आमचा आजोबा म्हणला रोज लेकरांना गोष्टी सांगत बसती या. आणि सकाळी उठायला ते लेकरं उठत नाहीत. सकाळी उठून शेण काढायचं, नदीवरून पाणी आणायचं. आणि ते लेकरं मग उठत नाहीत सकाळी. किती आम्ही हो कमीच कमी 7, 8, 9 वर्षाचं असताना आम्ही तिथं राहिलेलो आहेत बघा. माझा भाऊ बारका माझ्या पाठचा आणि मी 2 जण तिथं सारखंच असायचो. तर आमच्या मावशी पण तिथंच असायची. आमची मावशी असायची. तर आमच्या मावशीचा लय लाड असायचा. आमच्या मावशीचा भरपूर लाड असायचा. कारण ते मोठ्या घरानं दिलेली होती. आणि माझ्या आईचं पण मोठं घरानं होतं. परी कसं हे बिचारे गरीब झाले. माझ्या आईचे घरचे गरीब झाले. त्यांचे आई वडील वारले. काय माहित त्यांच्यानंतर थोडं 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 करून सगळंच गेलं. यांचं धन दौलत होती ती सगळीच गेली. तर मग आता आपले तनु प्रिन्स म्हणायचे मला, मोठी म्हणे ए बस झालं एवढं बारीक नको, बारीक नको अगं, एवढं बारीक नको अगं बाई, अगं एवढं बारीक नको बाय. आता अगं एवढं बारीक नको, एवढं बारीक कशाला करायची, हाबड धोबड करायचं. तर मग नंतर आम्ही म्हणायचं सांग गोष्टी, सांग गोष्टी. तर मग आता हे टीव्ही मधलं बघून हे ते आम्हाला वाटायला लागलं की जे आमची आजी आम्हाला सांगत होती ना तेच खरंय बघा. मोठ्या माणसाचं कधी बी ऐकायचं. अनाडी अनपड हे म्हणून त्याची कचरपट्टी नाही करायची. अनाडी माणसाची, अनाडी माणसाने लय केलेलं असते. म्हणून आता हे लेकरा बाळांना सांगतात. परी कशाचं राग येतो, सांगितलेला राग येतो आजकाल. म्हणून शिनी नाही का मी एक काल गोष्ट थोडीशी ऐकली. तर ते आमच्या आजीसारखीच गोष्ट निघली. तर ते गावामध्ये एक शेतकरी असतो, भरपूर शेत असतो. त्याला माळवं असतं, ज्वारी असते, गहू असते, सगळंच असतं त्या शेतामध्ये. आता शेत म्हणल्याच्या नंतर बाजरी आली, गहू आली, ज्वारी आली, नाही का लाखाची डाळ आली, तुरीची डाळ आली, मसूर आलं, मटकी आली, कडधान्य सगळंच आलं, हरभरा आलं, त्याच्यात सगळंच आलं, त्याच्यात 12 प्रकारचं. तर मग ते सगळं उंदरं खाऊन टाकायचे. एवढं मोठं शेतामध्ये बीळ पाडायला ते लेकरन बाळन त्या उंदरांचे एवढे मोठे. त्या उंदरांना तर बापरे असले लेकरं होतात ना. आमच्या घरामध्ये 2-3 टाइम डिलिव्हरी झाली होती उंदरीन. अहो एवढांले लेकरं कशात बी कोणत्या बी कपड्यामध्ये लेकरं निघायचे एवढांले. आम्हाला तर एवढा वैताग आला होता ना. तसंच बघा ते शेतकऱ्याची कहाणी झाली होती. तर ते मग सगळं शेत खाऊन टाकायचं उंदरांनी. म्हणजे कडधान्य असं गहू ज्वारी वरी असायचं ना, वरी तर वरी नाही, ते खालचं धान्य सगळं भुईमुगाच्या शेंगा हे ते सगळं खायचं.
तर मग एक दिवस ती मांजर म्हणली की माझा मालक रोज येऊन बायको पुढं रडते, ह्याच्या मागच जाते मी. गेली माग. मग एवढं मोठं उंदराचे बिळ, त्या बिळा पुढं एवढं मोठं असं दगड. मग त्या दगडावर जाऊन बसली. म्हणली एक तर मला भूक लागलेली आहे किती दिवसांनी, नुसतं ह्यांचा घरात दूध पिऊ पिऊ माझं मला टिळच बसली. म्हणली उंदीर खायला आता भेटन मला इथं. उंदराची मला तलब झाली होती. त्या आशानं आली, बसली डगरीवर. तरी त्या मांजराचा वास आला असेल त्या उंदराला, तर ते उंदीरच काय बाहेर यायला. मग ते उंदरा कसं 7च्या नंतरच बाहेर येतात ना. आणि आता ह्यांचा घरी जायचा टाइम बी झाला. मग ते हळूहळू हळूहळू उंदर बाहेर निघायला लागले. उंदीर आला की 2-3 उंदर खाल्ले बाबा त्याने, मोठे मोठे उंदर. आणि बारके उंदर राहिले तसेच बारीक एकदम असं मातीमध्ये लोळालेले उंदर, एवढे एवढे कुठं नक. तर मग आली घरी त्या मालकाच्या माग. मालक आला घरी. म्हणतो काय म्हणलं सगळं खाऊन टाकले. ती म्हणले भाजी नाही आणली. म्हणले खाऊन टाकलं तर कशाची भाजी आणू. मग म्हणलं बरं ठीक आहे बाबा, आणली बाजारची भाजी केली. म्हणलं शेत असून बाजारची भाजी मला आणावं लागली. म्हणली जाऊ द्या आता, दुसऱ्या वेळेस चांगले शेत येईल. तर मग 2-4 दिवस गेलाच नाही. म्हणला काय गेलं तरी उंदरांची खाल्लेलं असते. 4 दिवसाच्या नंतर गेलं तर बघा हिरवं 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 घास सगळं आलं. तर मग घेऊन आला माळव. म्हणती माळव तर लय आणलंय तुम्ही. म्हणलं अगं माळव 4-5 दिवसात लय माळव आलं आपल्या शेतात. म्हणलं कसं काय, उंदर काय गेले का काय कुठं. मांजर म्हणते मला तलप लागली होती, मी तुझ्या मागं आले, मी खाल्ले 1-2 उंदर आणि बाकी पिल्ले लोळायला तिथंच. बघा मांजराची जात कशी हुशार असते ना आपल्यापेक्षा. म्हणून मांजर पाळायला मला लय आवडते. चला मग आपली रामकाम. नमस्कार सगळ्यांना, नमस्कार. लांब ठेवते ना मोबाईल, मग मला कसं बंद करायला जमत नाही. पहिल्या लोकांच्या बाता एक बात ध्यानात धरली ना, बरोबर माणसाची खरी असती या. पण कसं ऐकत नाहीत ना आजकाल. त्यांना वाटते काय कळत ह्यांना, असं असतं बघा. म्हणून ऐकायचं, मोठ्या माणसाचं ऐकायचं. ऐकलेलं चांगलं असते, चांगलं होतंय.